आज आम्ही रामदाऱ्याला आलो आहे आणि आत्ता आल्या आल्या पहिला नाश्ता करायला इथे बसलेलो आहे। इथे ना रामाचं छान मंदिर आहे, शिवालय पण आहे असं लिहिलेलं आहे। आता बघू आतमध्ये गेल्यावर मी काय आहे त्याचा व्हिडिओ काढते। मिसळीवर ताव मारणं चालू आहे। झणझणीत आहे का? मिसळ छान आहे। आता वडापाव बघू। मटकीची मिसळ आहे। मी वडापाव सांगितला होता, माझा वडापाव आलेला आहे। तिखट तिखट मस्त तळलेली मिरची आहे, लसणाची चटणी आहे आणि कांदा दिला आहे। रामाचे मंदिर। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। बघा हा तलाव आहे। ह्याच्यामध्ये ही जी झाडं आहेत आजूबाजूला त्याचं पाण्यामध्ये प्रतिबिंब किती छान दिसते बघा। आणि संपूर्ण मंदिराचं पण प्रतिबिंब आहे ते बघा। ही सगळी पाण्यामध्ये हिरवीगार झाडं दिसत आहेत, नारळाची झाडं आहेत। त्यामुळे ह्याला मिनी कोकण किंवा केरला, पुण्याचे केरला असंही म्हणतात। सुंदर निसर्गरम्य परिसर आहे। रामदरा मंदिर आम्ही बघून आलो आहे आता। खूप निसर्गरम्य आहे। पावसाळ्यात आलात तर खूप छान वाटेल आणि एक दिवसाच्या ट्रिपसाठी खूप छान आहे। जर कुठे जवळ जायचं असेल तर हे खूप पुण्याच्या जवळ आहे। आज गर्दी असल्यामुळे, आज संडे आहे आणि गर्दी असल्यामुळे सगळ्या भाज्या, स्वतःच्या शेतातल्या भाज्या फळं असंच घेऊन सगळ्या बायका बसलेल्या आहेत। त्यांच्याकडे एकदम ताज्या ताज्या भाज्या मिळतात। हे बघा इथे मेथी आहे। मेथी किती छान आहे। मी घेतली आहे मेथी मगाशी मी फक्त फोटो काढते। हां, मेथी एकदम हिरवीगार आहे आणि त्यांचं म्हणणं आहे खत नाही ना घालत, बिना खताची ना, बिना खत आणि बिना फवाऱ्याची भाजी, केमिकल्स नाही ना घालत। हे बघा इथे शेत आहे मागे आणि ह्या शेतातली कोथिंबीर आहे, मेथीची भाजी आहे आणि फुलं आहेत। नको रे राजा, आमच्याकडे फुलांची झाडं आहेत। आमचं घर आहे ना स्वतःचं, त्यामुळे झाड, हां, त्यामुळे फुलांची झाडं आहेत।